विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण 12th सायन्स मध्ये जो काय सब्जेक्ट आहे फिजिक्स, याचा चॅप्टर नंबर फर्स्ट आहे. इट इज कॉल्ड एज सर्क्युलर डायनॅमिक्स. या सर्क्युलर डायनॅमिक्स मध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट बघितले. सर्क्युलर मोशन डेफिनेशन बघितली, angular displacement, angular velocity, angular acceleration, right hand rule. त्याचप्रमाणे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. A basic difference in between centripetal force, centrifugal force. Again, basic difference in between uniform and non-uniform circular motion. आता आपल्याला पुढच्या काही टॉपिक्स मध्ये ऍप्लिकेशन्स बघायचे. ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बट बिफोर दॅट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे पुन्हा एकदा आपण बघूया. याची बेसिक डेफिनेशन बघूया आणि त्याचे ऍप्लिकेशन आपल्याला पुढे बघता येतील. आता बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आपण पाठीमागे बघितलं, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलोंग सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. एखादा पार्टिकल त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, परंतु त्याचा स्पीड कसा असणार आहे, कॉन्स्टंट असा असणार आहे. हा कॉन्स्टंट शब्द अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारचे काय सर्क्युलर मोशन आहे त्याला काय म्हणायचं आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. देन व्हॉट इज मीन बाय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. डेफिनेशन जवळपास तीच आहे, फक्त एक शब्द आपल्याला बदलायचा आहे. द मोशन ऑफ ए पार्टिकल अलोंग सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल विथ व्हेरिएबल स्पीड. ज्या ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट राहत नाही, व्हेरिएबल होत जातोय किंवा व्हेरी होत जातोय, कमी जास्त होतोय, अशा ठिकाणी आपण त्या सर्क्युलर मोशनला काय म्हणणार आहे, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला युनिफॉर्म किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितल्यानंतर आपल्याला पुढच्या टॉपिककडे वळायचंय, पुढच्या टॉपिककडे मूव्ह व्हायचंय. नेम ऑफ दॅट टॉपिक इज दॅट ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट असा स्पीड आपण घेतोय. त्याचे दोन प्रकारचे ऍप्लिकेशन्स आहेत. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन आहे व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ऍप्लिकेशन नंबर फर्स्ट, हे व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ऍप्लिकेशन नंबर फर्स्ट आपण घेतोय बघा, व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. एखादी व्हेइकल आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. ही व्हेइकल सपोज एका हॉरिझॉन्टल सरफेसने किंवा हॉरिझॉन्टल रोडने चाललेली आहे आणि ज्यावेळेस ही व्हेइकल त्या ठिकाणी टर्न होईल, रोड कसा आहे, थोडासा कर्व लाईक रोड आहे, ही व्हेइकल टर्न होईल तर त्या कंडिशनला येणारी जी काय मॅक्सिमम स्पीडची व्हॅल्यू आहे ही आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॅक्सिमम स्पीड और सेफ टर्न और सेफ वेलोसिटी ऍट व्हेइकल व्हेनेवर व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, हे आपल्याला चेक करायचं आहे. मग एकदम साधी सिंपल आपल्याला केस आहे कन्सिडर करायची. फॉर एक्झाम्पल काय, व्हेइकल आपण कन्सिडर करणार, दिस इज युअर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर याच्यामध्ये आपण आता एक व्हेइकल कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल this is our vehicle. या व्हेइकल वरती ऍक्ट होणारे जे काही फोर्सेस आहेत त्या ठिकाणी मी लिहिणार आहे. फॉर एक्झाम्पल काय, n इज द नॉर्मल रिएक्शन, n
इज अ नॉर्मल रिएक्शन. mg म्हणजे काय असणार आहे मास आणि g म्हणजे काय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि fs तर सिंपल तुम्ही त्याला f असंही म्हणू शकता. तर आपण f घेऊया. हा जो f असेल f इज कॉल्ड एज अ फ्रिक्शनल फोर्स. आता ही डायग्राम बघून आपल्याला एक दोन प्रकारची पॉइंट या ठिकाणी मांडायची आणि ती पॉइंट घेऊन आपल्याकडे छोटंसं एक्सप्रेशन त्या ठिकाणी ऑब्टेन करायचं. एकदम साधा आणि सिंपल केस आहे बघा. कन्सिडर ए व्हेइकल. पहिला पॉइंट आपण या ठिकाणी घेणार. कन्सिडर ए व्हेइकल which is moving along a horizontal circular track which having mass m. बघा एक व्हेइकल आपण कन्सिडर केली. कन्सिडर व्हेइकल. एक व्हेइकल आपण या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे which having mass small m. which having mass small m. r is the radius of track. या रोड सरफेसची रेडियस किती असणार सपोज स्मॉल r. तर अशा प्रकारची काही व्हेइकल आहे ही एका हॉरिझॉन्टल रोडच्या सरफेस वरून मूव्ह होते असं आपण पहिल्या पॉइंट मध्ये कन्सिडर केलेले आहे. नाउ वी मूविंग टुवर्ड द नेक्स्ट पॉइंट. व्हेनेवर दिस व्हेइकल टेकिंग ए टर्न, ज्यावेळेस ती व्हेइकल काय होणार आहे टर्न घेणार आहे. आपला रोड कसा आहे हॉरिझॉन्टल कर्व लाईक रोड आहे. कर्व म्हणजे काय की स्ट्रेट जाणार आहे आणि अचानक त्या ठिकाणी त्या व्हेइकलला आपल्याला काय करायचं आहे टर्न द्यायचा आहे. रोड कसा आहे कर्व लाईक रोड हे लक्षात घ्या. रोड एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत स्ट्रेट असणार आहे त्यानंतर त्याला अचानक त्या ठिकाणी कर्व येणार आहे. तर अशा प्रकारची केस त्याला म्हणायचे हॉरिझॉन्टल फॉर ए व्हेइकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ज्या वेळेस सेकंड पॉइंट आपल्याला घ्यायचं सेकंड पॉइंट आपल्याला घ्यायचं की व्हेनेवर दॅट व्हेइकल टेकिंग ए टर्न, ज्या वेळेस ती व्हेइकल त्या ठिकाणी टर्न घेणार आहे त्यावेळेस टर्न घेण्यासाठी जो काय सर्क्युलर मोशन आवश्यक आहे तो सर्क्युलर मोशन त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म मध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं तर हा फ्रिक्शनल फोर्स करतो. लक्षात घ्या सेकंड पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. व्हेनेवर our vehicle taking a turn on horizontal surface, then at that time a necessary amount of centripetal force which is provided by frictional force. बघा centripetal force म्हणजे आपण बघितलेले the force which is directed toward the center of circle. असा फोर्स जो सर्कलच्या सेंटरच्या दिशेने एक्झर्ट होणार आहे त्याला म्हणायचे सेंट्रिपिटल फोर्स. ज्या ज्या वेळेस आपली व्हेइकल टर्न घेणार आहे त्या वेळेस त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या सेंट्रिपिटल फोर्स मुळे आपली व्हेइकल प्रॉपरली काय होणार आहे त्या ठिकाणी टर्न घेणार आहे. मग अशा प्रकारचा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करणार आहे तर हा फ्रिक्शनल फोर्स F करणार आहे. दिस इज युअर पॉइंट नंबर सेकंड. काय सांगितले पॉइंट नंबर सेकंड? व्हेनेवर आवर व्हेइकल टेकिंग ए टर्न देन फॉर टर्निंग कंडिशन or for turn the necessary amount of centripetal force which is provided by frictional force. इथे आपण पॉइंट नंबर सेकंड मध्ये घेणार टर्न कंडिशन किंवा टर्निंग कंडिशन. काय होते टर्निंग कंडिशनला? whenever vehicle turn then at that point the necessary amount of centripetal force CPF म्हणजे centripetal force which is provided by centripetal force which is provided by a frictional force. हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा सगळ्यांनी सेंट्रिपिटल फोर्स थोडक्यात प्रोव्हाइड करण्याचं काम करतो जेणेकरून आपली व्हेइकल काय झाली पाहिजे सेफली त्या ठिकाणी टर्न झाली पाहिजे. ओके सो नाउ हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे या सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेली आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सेंट्रिपिटल फोर्स? द सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू व्हॉट mv स्क्वेअर डिवाइडेड बाय स्मॉल r. मग आता बघा पॉइंट नंबर 3 आपण घेतोय. आपण आता बघितलं की सेंट्रिपिटल फोर्स काय करतो त्या ठिकाणी त्या व्हेइकलला सेफ टर्न करण्याचं काम करतो. या सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू आपल्याला येणं गरजेचं आहे. सो वी कॅन राइट हियर दिस सेंट्रिपिटल फोर्स FCP. बघा काय लिहिलंय FCP म्हणजे काय सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू व्हॉट
mv²/r या सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू मी या ठिकाणी लिहिलेली आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे ठिकाणी त्याचप्रमाणे फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू घ्यायची. याला म्हटलं मी इक्वेशन नंबर फर्स्ट. कारण हा फ्रिक्शनल फोर्स काय करतो सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो हे आपण बघितले. म्हणून या अगोदर सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू लिहिली तर मला फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू घ्यायची आहे. F फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू व्हॉट μs मल्टीप्लाय बाय m. μs म्हणजे काय कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शनल फोर्स काय म्हणायचं आहे घर्षण. फ्रिक्शन म्हणजे काय घर्षण. तर या ठिकाणी हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे F इज इक्वल टू व्हॉट μs मल्टीप्लाय बाय m. m म्हणजे काय नॉर्मल रिएक्शन. त्या व्हेइकल वर ज्यावेळेस ती व्हेइकल टर्न होणार आहे त्यावेळेस वरच्या बाजूने त्याच्यावरती अपवर्ड डायरेक्शन मध्ये जो फोर्स लावला जातो त्याला म्हणणार आपण नॉर्मल रिएक्शन. या नॉर्मल रिएक्शनच्या बरोबर खालच्या बाजूला काय दिसतं आपल्याला mg. mg म्हणजे काय असणार आहे तुम्हाला सांगितलंय मास म्हणजे m, g म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी अर्थ सरफेस कडनं त्या पर्टिक्युलरली त्या व्हेइकल वरती लावली जात आहे. मग आपल्याला काय दिसतंय F इज इक्वल टू μs n. μs म्हणजे काय कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आणि n म्हणजे काय नॉर्मल रिएक्शन. सो वी कॅन राइट हियर μs इज इक्वल टू व्हॉट कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. n म्हणजे काय असणार आहे तुमचा नॉर्मल रिएक्शन. आता आपल्याला बघायचंय हा जो n आहे याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2 मध्ये आपण बघितलं बघा F इज इक्वल टू व्हॉट μs मल्टीप्लाय बाय n. n म्हणजे नॉर्मल रिएक्शन. परंतु हा जो नॉर्मल रिएक्शन आहे याला बॅलन्स करण्याचं काम डायग्राम मध्ये कोण करतंय तर mg करतो. mg म्हणजे तुम्हाला सांगितलंय मास आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या दोघांचा प्रॉडक्ट. येते लक्षात सर्वांच्या बघा हा n जो असेल हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. हा mg जो असेल हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. हे दोघे अपोजिट आहे परंतु एकाच लाईन मध्ये आहेत हे लक्षात घ्या. म्हणून या नॉर्मल रिएक्शनला त्या ठिकाणी बॅलन्स करण्याचं काम कोण करणार आहे हा mg करणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी n इज इक्वल टू काय लिहिणार मी mg. कॅपिटल N इज इक्वल टू व्हॉट m मल्टीप्लाय बाय g. येते सर्वांच्या लक्षात कॅपिटल N इज इक्वल टू व्हॉट m मल्टीप्लाय बाय g. मग आता एकदम सिंपल आहे बघा. आता काय करायचं आपल्याला याला म्हटलं मी सपोज इक्वेशन नंबर 3. तर हे इक्वेशन 3 जे आहे हे काय करायचं आपल्याला इक्वेशन सेकंड मध्ये पुट करायचंय. सो व्हॉट वी गेट now put equation 3 in equation second. इक्वेशन थर्ड आपण सेकंड मध्ये पुट करणार. सो F इज इक्वल टू काय स्मॉल f इज इक्वल टू μs into स्मॉल m into g. याला म्हटलं इक्वेशन नंबर 4. So frictional force is equal to what μs multiply by m multiply by g. हा s त्याचा बेसला असणार आहे लक्षात घ्या. ठीक आहे. मग कुठली गोष्ट केली आतापर्यंत आपण सर्वात अगोदर लिहिला आपण सेंट्रिपिटल फोर्स, नंतर आपण लिहिला फ्रिक्शनल फोर्स, नंतर आपण लिहिलं n is equal to mg. कारण काय होतोय हा जो n हा बॅलन्स करण्याचं काम हा mg करतोय. नंतर आपण इक्वेशन 3 हे सेकंड मध्ये पुट केलं आणि इक्वेशन 4 ऑब्टेन केलं. ज्यावेळेस आपली व्हेइकल त्या ठिकाणी टर्न होईल त्यावेळेस एक कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची. फॉर सेफ टर्न द व्हेइकल नीड्स सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. बघा एक कंडिशन लक्षात ठेवायची. ज्या ज्या वेळेस आपली व्हेइकल काय होणार आहे त्या कर्व लाईक रोड वरनं टर्न होणार आहे. व्हेइकल टर्न होण्यासाठी काय आवश्यक असतं मला सांगितलं मी. व्हेइकल टर्न होण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स महत्त्वाचा आहे की तो काय करतो सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी बॅलन्स करण्याचं काम किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. आणि म्हणूनच फॉर सेफ टर्निंग कंडिशन ऑफ व्हेइकल लक्षात घ्या काय सांगतोय व्हेनेवर आवर व्हेइकल इज टर्न देन फॉर दॅट टर्निंग कंडिशन दॅट व्हेइकल रिक्वायर्स
सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू व्हॉट फ्रिक्शनल फोर्स. ज्यावेळेस ती व्हेइकल काय होणार आहे त्या ठिकाणी टर्न होणार आहे त्या ठिकाणी त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय असलं पाहिजे फ्रिक्शनल फोर्स असलं पाहिजे. ही तुमची काय आहे सेफ टर्निंग कंडिशन ऑफ व्हेइकल. अशी कंडिशन जर असेल सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू F तरच ती व्हेइकल सेफली काय होणार आहे त्या ठिकाणी टर्न होणार आहे. आणि म्हणून मी काय लिहिलंय सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू व्हॉट फ्रिक्शनल फोर्स. आपल्या पुढे आता व्हॅल्यूज आहे बघा. सेंट्रिपिटल फोर्स ची व्हॅल्यू आपल्या पुढे इक्वेशन 1 मधून आपण इथे लिहिणार. F ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 वरून लिहिणार. सो नाउ पुट इक्वेशन 1 and इक्वेशन 4 इन दिस इक्वेशन. याला म्हणायचं इक्वेशन ऑफ सेफ टर्न. सेफ टर्न ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्स ची व्हॅल्यू किती असणार आहे mv²/r. फ्रिक्शनल फोर्स ची व्हॅल्यू किती असणार आहे μs मल्टिप्लाय बाय mg. ठीक आहे. सो आम्ही मूव्हिंग टुवर्ड द फर्दर इक्वेशन. आता आपल्याला काय ऑब्टेन करायचं आहे तुम्हाला सांगितलेलं फक्त आपल्याला ऑब्टेन करायचं आहे की ती व्हेइकल त्या ठिकाणी त्या कर्व लाईक रोडवरनं टर्न होणार आहे. तर ती टर्न होत असताना जो काय तिचा सेफ स्पीड आहे तो स्पीड आपल्याला त्या ठिकाणी काय मिळवायचा आहे. whenever that vehicle taking a turn along a curve like road then at that time what is the safe speed of turning. त्या टायमिंगला ती व्हेइकल ज्यावेळेस टर्न होईल त्यावेळेस तिचा सेफ स्पीड किती आहे. सेफ म्हणजे काय जेणेकरून ती तेवढी वेलोसिटी घेऊन आरामशीर काय होईल पुढे जाईल. अशी सेफ वेलोसिटी आपल्याला या ठिकाणी मिळवायची. इथं बघा v आलेला आहे v² आलेला आहे. आता काय केलं दोन्ही साइडचा जो m असेल तो कॅन्सल केला. सो v² इज इक्वल टू हा r राइट साइडला शिफ्ट केला μs rg और v इज इक्वल टू या साइडला v चा स्क्वेअर आहे राइट साइडला म्यू rg अशी व्हॅल्यू आहे. मग काय केलं या ठिकाणी हा स्क्वेअर कॅन्सल केला म्हणजे राइट साइडची जी काय टर्म असेल ती कशामध्ये जाईल तर स्क्वेअर रूट मध्ये जाईल. सो म्यू s rg हा s बेसला लिहिला पाहिजे असं काही नाही. सो दिस इज द मॅक्सिमम वेलोसिटी और सेफ वेलोसिटी. सो वी कॅन राइट दिस v max is equal to what mu rg. So in application number first vehicle along a curve horizontal road. या ऍप्लिकेशन मध्ये आपण काय ऑब्टेन केले विद्यार्थी मित्रांनो तर आपण ऑब्टेन केलेला आहे मॅक्सिमम और सेफ स्पीड ऑफ व्हेइकल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू rg. प्रत्येकाचं मीनिंग आपल्याला माहिती आहे. म्यू म्हणजे काय कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, r म्हणजे काय रेडियस आणि g म्हणजे काय असणार आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये या ठिकाणी आपण पहिल्या क्रमांकाचं किंवा पहिल्या नंबरचं काय ऍप्लिकेशन आहे ते कंप्लीट केलेलं आहे. एक 2 मिनिटं त्याला आपण रिवाइज करूया म्हणजे आपल्या लक्षात राहील काय काय केलं आपण पहिल्यापासून. आपण सर्वात अगोदर डायग्राम ड्रॉ केली. हा एक रोड सरफेस आपण दाखवला. याच्यामध्ये आपण एक व्हेइकल दाखवली. या व्हेइकल वरती ऍक्ट होणारे जे काही फोर्सेस आहेत ते आपण बघितले. पहिला असेल नॉर्मल रिएक्शन जो वरच्या बाजूने असेल mg जो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आपण त्याला म्हणणार. आणि फ्रिक्शनल फोर्स आपण याची आपण सुरुवात कशी केली होती कन्सिडर ए व्हेइकल व्हिच इज मूव्हिंग अलोंग ए कर्व लाइक रोड व्हिच हॅविंग मास m r इज द रेडियस ऑफ दैट कर्वेचर और रोड इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी f इज द फ्रिक्शनल फोर्स इज द नॉर्मल रिएक्शन. हे दोन चार प्रकारचे काही सिम्बॉल्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. देन पॉइंट नंबर सेकंड whenever a vehicle taking a turn and at that time a centripetal force which is provided by a frictional force. centripetal ज्यावेळेस आपली व्हेइकल टर्न होईल त्यावेळेस काय होणार आहे जो काय फ्रिक्शनल फोर्स आहे हा सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचे काम करणार आहे. दोन प्रोसेस तुम्हाला महत्त्वाचे आहेत. दोन प्रकारचे फोर्सेस या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. सेंट्रिपिटल फोर्स दुसरा असेल फ्रिक्शनल फोर्स. म्हणून काय केलं आपण सर्वात अगोदर काय केलं आपण फ्रिक्शनल फोर्स दिला mv²/r. नंतर आपण अगोदर सेंट्रिपिटल फोर्स दिला mv²/r.
then we write frictional force. त्या फ्रिक्शनल फोर्सची आपण व्हॅल्यू घेतलेली असेल म्यू मल्टिप्लाय बाय n किंवा म्यू s मल्टिप्लाय बाय n. त्यानंतर आपण इक्वेशन थर्ड मध्ये लिहिला हा n जो असेल हा बॅलन्स करण्याचं काम कोण करतं mg, म्हणून n इज इक्वल टू आपण लिहिला mg. ठीक आहे. आणि मग ह्या n ची काय व्हॅल्यू असेल ती आपण इक्वेशन सेकंड मध्ये पुट केली. बघा नाव पुट इक्वेशन थर्ड इन इक्वेशन सेकंड आपण अगोदर घेतलंय आणि त्याच्यावर आपण f इज इक्वल टू व्हॉट म्यू s मल्टिप्लाय बाय m ची इक्वेशन 4. आपल्याला मॅक्सिमम स्पीड मिळवायचा आहे की जेणेकरून ती व्हेकल सेफली काय होईल त्या ठिकाणी टर्न होईल. सो एक कंडिशन आपण घेतलेली आहे की सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू व्हॉट फ्रिक्शनल फोर्स. हा फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, म्हणून आपण घेतला सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स आणि म्हणून त्या ठिकाणी आपण घेतलंय FCP इज इक्वल टू F. नेहमीप्रमाणे आपल्याला फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू माहित आहे mv स्क्वेअर अपॉन r. फ्रिक्शनल फोर्स आपण लिहिला इथं इक्वेशन 4 वरनं म्यू s मल्टिप्लाय बाय mg. दोन्ही साइडचे m कॅन्सल केले v स्क्वेअर इज इक्वल टू म्यू s, r राइट साइडला शिफ्ट केला r मल्टिप्लाय बाय g. इथला स्क्वेअर कॅन्सल केला राइट साइडला आपल्याला काय मिळाली व्हॅल्यू स्क्वेअर ऑफ म्यू r s r g. त्याला आपण म्हणणार मॅक्सिमम व्हेलॉसिटी किंवा सेफ व्हेलॉसिटी व्हिच इज इक्वल टू व्हॉट स्क्वेअर ऑफ म्यू r g. सो या ठिकाणी आपण व्हेकल अलोंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक असं पहिल्या प्रकारचं ऍप्लिकेशन काय केलेलं आहे आपण कंप्लीट केलेलं आहे. नाउ वी मूविंग टुवर्ड द ऍप्लिकेशन नंबर सेकंड. बघा दुसरं ऍप्लिकेशन जे आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ते ऍप्लिकेशन आपल्याकडे घ्यायचे. दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्या सर्वांना ते ऍप्लिकेशन वेल नोन आहे, आपल्याला सर्वांना ते ऍप्लिकेशन माहिती आहे. त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे बघा ऍप्लिकेशन नंबर सेकंड वेल ऑफ डेथ. त्यालाच काय म्हणतात मौत का कुआं. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं ना ऍप्लिकेशन सर्वांना माहिती आहे. यात्रेमध्ये आपण बघितलेलं असेल मौत का कुआं. एक विहीर असेल त्या विहीरच्या इनसाइड रिजन मध्ये काही जे वॉल असेल भिंत असेल त्या भिंतीवरती काय होणार आहे त्या ठिकाणी एक व्हेकल आपल्याला फिरताना दिसते. त्याला म्हणायचं वेल ऑफ डेथ. यात्रेमध्ये जे आपण बघतो एक्झाम्पल एक विहीर असणार आहे त्या विहिरीच्या आतमध्ये काय असणार आहे त्या ठिकाणी व्हेकल टर्न होणार आहे आतमध्ये त्या विहिरीच्या आतमध्ये. त्यालाच म्हणतात मौत का कुआं किंवा त्याला आपल्या फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये काय म्हणायचं वेल ऑफ डेथ. तर या कंडिशन साठी आपल्याला काय करायचं आहे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळवायची. पुन्हा एकदा आपल्याला व्हेलॉसिटी या ठिकाणी डिटरमाइन करायची. तर याच्यामध्ये एकदम सिंपल केस आहे बघा. हा जो मौत का कुआं असेल this is an example of your uniform circular motion. एक सिलेंड्रिकल वर्टिकल ट्रॅक या ठिकाणी मी ड्रॉ करतो बघा. एक सिलेंड्रिकल वर्टिकल ट्रॅक या ठिकाणी मी ड्रॉ केलाय. थोडक्यात मौत का कुआं मध्ये जी काही विहीर असते त्या पद्धतीने स्ट्रक्चर या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. आता याच्यामध्ये कन्सिडर करायचं की ती जी व्हेकल असेल तुमची कुठे इनसाइड सरफेसला कुठेतरी असेल. त्या ज्यावेळेस ती व्हेकल त्या विहिरीच्या आतमध्ये इनसाइड रिजन मध्ये वॉल वरती असणार आहे भिंतीवरती असणार आहे त्यावेळेस त्या व्हेकल वरती काही फोर्सेस त्या ठिकाणी एक्झर्ट होणार आहेत. ते एक्झर्ट होणारे फोर्सेस आपल्याला या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण कसं दाखवणार ते m is normal reaction. m is the acceleration due to gravity म्हणजे जी असणार आहे m म्हणजे मास असणार आहे आणि f म्हणजे काय असणार आहे fs किंवा f म्हणजे काय असणार तुमचा फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी असणार आहे. तर बघा याची सुरुवात आपण कशी करणार आहे कन्सिडर ए वर्टिकल सिलेंड्रिकल ट्रॅक.
which having radius r. बघा एक वर्टिकल असा उभा असा सिलेंड्रिकल ट्रॅक त्या ठिकाणी मी कन्सिडर केलेला आहे. त्याची रेडियस काय असणार आहे? स्मॉल r एवढी असणार आहे. ठीक आहे. कन्सिडर a cylindrical track which having radius small r on which there is a vehicle is driven. त्या सिलेंड्रिकल ट्रॅकच्या आतमध्ये जी काही भिंत असेल त्या भिंतीवरती ते काय असणार आहे? व्हेइकल फिरत असणार आहे. Consider a cylindrical track which having radius small r on the wall of that cylindrical track in inside region. बघा काय सांगतोय? On the wall of that cylindrical track in the inside region. त्या विहिरीच्या आतमध्ये जी काय भिंत असेल त्या भिंतीवरती त्या ठिकाणी काय फिरणार आहे? तर आपली व्हेइकल त्या ठिकाणी ड्राइव्ह होणार आहे किंवा फिरणार आहे. दिस इज युअर पॉइंट नंबर सेकंड. नाउ वी मूविंग टुवर्ड द पॉइंट नंबर नेक्स्ट सेकंड. काय सांगितलं याच्यामध्ये आपल्याला? आता आपल्याला डायग्राम कडे जायचंय बघा. एकदम साधा आणि सिंपल कंडिशन्स आहेत. Whenever that vehicle moving on the wall of that cylindrical track, ज्या वेळेस आपली व्हेइकल त्या विहिरीच्या आतमध्ये जे काही भिंत असेल, वॉल असेल त्याच्यावरती मूव्ह होणार आहे, त्यावेळेस त्या व्हेइकल वरती कुठल्या कुठल्या प्रकारचे फोर्सेस त्या ठिकाणी एक्झर्ट होतील हे आपल्याला चेक करायचे. आपल्या समोर सिलेंडर ट्रॅक मी ड्रॉ केलेला आहे. सपोज ती व्हेइकल अशा पद्धतीने फिरते तर त्या व्हेइकल वरती कुठल्या प्रकारचे फोर्सेस एक्झर्ट होतील? तर फ्रॉम डायग्राम वी कॅन राइट फ्रॉम डायग्राम there are about three types of forces which are exerted on that particular type of vehicle whenever that vehicle moving in inside region of wall of death, inside region of wall of death किंवा wall of death. ठीक आहे. ज्यावेळेस ती व्हेइकल इनसाइड रिजनला मूव्ह होणार असेल त्यावेळेस जवळपास तीन प्रकारचे फोर्सेस त्या ठिकाणी एक्झर्ट होतील. फोर्स नंबर फर्स्ट ए नॉर्मल रिएक्शन. पहिला फोर्स काय तुमचा? एन म्हणजे काय? नॉर्मल रिएक्शन. हा जो नॉर्मल रिएक्शन आहे हा नॉर्मल रिएक्शन आपण कसा दाखवणार आहे? तर कॅपिटल एन ने दाखवणार आहे. आणि या ठिकाणी हा सेंटर असेल. सी इज द सेंटर. दिस नॉर्मल रिएक्शन मूव्हिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड द सेंटर असा आपण लिहिला. पहिल्या प्रकारचा फोर्स आपण बघितला बघा. ए नॉर्मल रिएक्शन कॅपिटल एन मूव्हिंग टुवर्ड द सेंटर हॉरिझॉन्टली. दुसऱ्या प्रकारचा फोर्स आहे की नाही? तर आपण घेणार एन इज अ नॉर्मल रिएक्शन. नेक्स्ट वन एफएस म्हणजे काय असणार तुमचा? फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. आणि तिसरा प्रकारचा फोर्स आहे तुमचा एमजी, वेट एमजी. W is equal to mg आपण असं लिहू शकतो किंवा सिंपल mg लिहिणार आपण वेट ऑफ व्हेइकल. So these are the three types of forces whenever vehicle which are exerted on vehicle whenever that vehicle moving in inside region of your well of death. ज्यावेळेस व्हेइकल त्या विहिरीच्या आतमध्ये सर्क्युलर ट्रॅक मध्ये मूव्ह होत असते त्या कंडिशन मध्ये त्या व्हेइकल वर नॉर्मल रिएक्शन हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार. फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड वर्टिकल डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार. W is equal to mg म्हणजे वेट ऑफ द व्हेइकल हे वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन काय होणार आहे? ऍक्ट होणार. ठीक आहे. सो या एफला तुम्ही स्टॅटिक फ्रिक्शन असे म्हणू शकता. फ्रिक्शनल फोर्स किंवा स्टॅटिक फ्रिक्शन. दुसरं एक नाव आहे स्टॅटिक फ्रिक्शन. तर बघा आता या ठिकाणी या स्टॅटिक फ्रिक्शन मुळे किंवा या फ्रिक्शनल फोर्स मुळे त्या ठिकाणी आपली जी व्हेइकल असेल ती आतमध्ये काय होणार नाही? स्किड होणार नाही किंवा स्लिप होणार नाही.
तुम्ही सर्वांनी मौत का पाव बघितलेला असेल, त्याच्यामध्ये एक व्हेकल काय होत असते, फिरत असते विहिरीच्या आतमध्ये. मग ती व्हेकल त्या ठिकाणी स्पीड का होत नाही, स्लिप का होत नाही, खाली का पडत नाही, त्याला एक कारण आहे. त्याला कारण काय की ह्या स्टॅटिक फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स. हा स्टॅटिक फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स काय करतो त्या ठिकाणी, सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स करण्याचं काम करतो. या डायग्राम मध्ये काय दिसतं आपल्याला, हा जो नॉर्मल रिएक्शन आहे, हा नॉर्मल रिएक्शन हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये सेंटरच्या दिशेने मूव्ह होतोय, बरोबर आहे. मग आता हा जो नॉर्मल रिएक्शन आहे, हा नॉर्मल रिएक्शन त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असा असतो, हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे त्या व्हेकलला त्या ठिकाणी फिरण्यासाठी आवश्यक असलेला सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स करण्याचं काम, देण्याचं काम कोण करणार आहे, तर हा नॉर्मल रिएक्शन करणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ती व्हेकल काय होणार नाही, स्लिप होणार नाही किंवा स्किड होणार नाही. आणि म्हणून आपण काय लिहू शकतो, नॉर्मल रिएक्शन कॅपिटल N इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. बघा तिसऱ्या पॉइंट मध्ये आपण लिहायचंय कॅपिटल N इज इक्वल टू व्हॉट, mv स्क्वेअर अपॉन r. N म्हणजे काय, नॉर्मल रिएक्शन, आणि mv स्क्वेअर अपॉन r म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू. असं आपण का लिहिलं आहे, कारण हा नॉर्मल रिएक्शन त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा बॅलन्स करण्याचं काम करणार आहे, जेणेकरून आपली व्हेकल स्किड होणार नाही किंवा स्लिप होणार नाही. म्हणून त्या विहिरीच्या आतमध्ये, त्या मौत का कुआ जो असेल त्याच्या आतमध्ये असणारी जी काही व्हेकल आहे, फिरणारी व्हेकल, ती खाली पडत नाही, स्लिप होत नाही किंवा त्या ठिकाणी त्याला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. म्हणून n इज इक्वल टू काय देणार आपण, mv स्क्वेअर अपॉन r. सो हा जो फ्रिक्शनल फोर्स असेल, या फ्रिक्शनल फोर्सची काय व्हॅल्यू असेल, जे आपण डायग्राम वरून लिहिता येईल. काय व्हॅल्यू आहे, Fs इज इक्वल टू mg. फ्रिक्शनल फोर्स कसा आहे, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये आहे, अपवर्ड व्हर्टिकल डायरेक्शन. आणि mg कसा आहे, डाऊनवर्ड व्हर्टिकल डायरेक्शन. दोन्ही अपोजिट जरी असले तरी पण एकाच लाईन मध्ये आहे. सो वी कॅन राइट हियर ए फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू Fs इज इक्वल टू व्हॉट, mg. They are belongs to same line, Fs and mg. So we can write here Fs is equal to what, mg. बघा दोन्ही प्रकारच्या फोर्सेसची काय व्हॅल्यू आहे, नॉर्मल रिएक्शन असेल किंवा फ्रिक्शनल फोर्स असेल, या दोघांची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. या ठिकाणी कंडिशन आपण लक्षात ठेवायची आहे. काय कंडिशन आहे, द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विच इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू, काय व्हायचंय, लेस दॅन ऑर इक्वल टू μs n. एक कंडिशन लक्षात ठेवायची बघा. त्या कंडिशनवर आपल्याला पुढचं एक्सप्रेशन घ्यायचंय. का कंडिशन काय आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन is always less than or equal to mu s multiply by n. जसं मागच्या एक्सप्रेशन मध्ये आपण जे काय Fs ची व्हॅल्यू घेतली ती mu s n अशी मागच्या एक्सप्रेशन मध्ये, तीच आपण व्हॅल्यू पुढे घेतोय. म्हणजे हा जो फोर्स आहे स्टॅटिक फ्रिक्शन, बघा काय सांगितले, स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू mu s n. म्हणजे मागच्या एक्सप्रेशन मध्ये आपण F इज इक्वल टू घेतोय mu s मल्टिप्लाय बाय n, हीच कंडिशन आहे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्सची जी काय व्हॅल्यू असणार आहे, ती व्हॅल्यू कशी असणार आहे, व्हिच इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू mu s मल्टिप्लाय बाय n. अरे थेरोटिकल फॉर्म मध्ये लिहिलंय मी, ही कंडिशन आहे किंवा फॉर्म्युला आहे, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कशासाठी, तर या फ्रिक्शनल फोर्स साठी. फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू आहे, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू व्हॉट, mu s n. mu s म्हणजे काय, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, आणि n म्हणजे काय, त्या ठिकाणी असणारा नॉर्मल रिएक्शन. या आपण पाठीमागच्या एक्सप्रेशन मध्ये किंवा पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये बघितलेला आहे. कंडिशन तीच मी घेतली, फक्त थेरोटिकल फॉर्म मध्ये घेतलेली आहे. ओके, आता मला काय करायचं, ही कंडिशन कशी लिहायची, आता सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये लिहायची. सो वी कॅन राइट हियर Fs. Fs म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स. काय म्हटलंय, स्टॅटिक फ्रिक्शन. Fs स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू
म्हणजे सिम्बॉल लक्ष द्या, लेस दॅन ऑर इक्वल टू व्हॉट म्यू s मल्टिप्लाय बाय n. येते लक्षात? हे थेरोटिकल फॉर्म आणि हा त्याचा सिम्बॉलिकल फॉर्म. द स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू, असा एक सिम्बॉलिकल याचा इक्वल टू म्यू s मल्टिप्लाय बाय n. ठीक आहे. आता आपण पुढे जायचंय. इथे एक आयर देतो म्हणजे आपल्याला पुढची टर्म लिहिता येईल. fs ची व्हॅल्यू आपल्याला माहिती काय? fs ची व्हॅल्यू mg. सो राइट हियर mg which is less than or equal to mu s multiply by n. n म्हणजे काय आपल्याला माहिती आहे mv स्क्वेअर अपॉन r. सो राइट हियर mv स्क्वेअर अपॉन r. काय केलं आपण याच्यामध्ये fs ची काय व्हॅल्यू असेल ती आपण टाकलेली आहे mg. ओके. नेक्स्ट काय केलं आपण μs मल्टिप्लाय बाय n. याच्यामध्ये जी काय n ची व्हॅल्यू आहे mv स्क्वेअर अपॉन r ती आपण टाकलेली आहे mv स्क्वेअर अपॉन r मल्टिप्लाय बाय μs. ओके. आता पुढे बघा, दोन्ही साइडचे काय m असते ते कॅन्सल केले. सो रिमेनिंग टर्म इज व्हॉट g which is less than or equal to mu s v square upon r. दोन्ही साइडची m कॅन्सल केल्यानंतर शिल्लक राहिलेली टर्म जी आहे ती आपण लिहिली g is less than or equal to mu s multiplied by v square upon r. मला काय मिळवायचंय सेकंड ऍप्लिकेशन मध्ये? मला पुन्हा त्या व्हेलॉसिटीची किंवा मॅक्सिमम स्पीडची व्हॅल्यू मिळवायची आहे जी मी पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये सर्क्युलर ट्रॅक साठी घेतलेली असेल किंवा मिळवलेली असेल. At the same condition, now we get or we want to get or we want to calculate value of your v square. आता बघा मी v square सेपरेट लिहितो किंवा हा इकडे शिफ्ट करतो. r मल्टिप्लाय बाय g डिवाइड बाय mu s less than equal to v square. काय केलंय? हा v square मी आहे तर ठेवला, r लेफ्ट साइडला शिफ्ट केला, mu s लेफ्ट साइडला शिफ्ट केला. आता पुढची टर्म काय असणार आहे? v स्क्वेअर आणि या ठिकाणी स्क्वेअर म्हणण्यापेक्षा हा स्क्वेअर मी कॅन्सल केला. राइट साइडला काय शिल्लक राहणार आहे? v which is greater than equal to म्हणा था square root of rg upon mu. So this is the value of your velocity, value of your maximum speed whenever our vehicle is moving on well of death, moving in well of death condition. मौत का कुआ मध्ये जर आपली व्हेकल त्या ठिकाणी सर्क्युलर ट्रॅक परफॉर्म करत असेल तर त्या ठिकाणी येणारी जी काय मॅक्सिमम स्पीडची व्हॅल्यू म्हणा किंवा व्हेलॉसिटीची काय व्हॅल्यू असेल ती किती असणार आहे? v which is greater than equal to square root of rg divided by mu s अशी असणार आहे. प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला काय शेवटच्या एनर्जीच्या व्हॅल्यू आहेत ते लागतील. सो वी शुड रिमेंबर these formulas or values. So in this way we can calculate again a velocity. या ठिकाणी आपण काय केले? सेकंड ऍप्लिकेशन कंप्लीट केले. त्याला पुन्हा एकदा रिवाइज करूया म्हणजे आपल्या लक्षात राहील. सो आपण ऍप्लिकेशन बघतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये आपण सेकंड नंबरचं ऍप्लिकेशन बघितलं. आता वेल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुआ. याच्यामध्ये आपण काय म्हटलंय? कन्सिडर ए सिलेंड्रिकल, काय म्हटलंय? कन्सिडर ए सिलेंड्रिकल vertical cylinder in which vehicle is moving, which having radius small r. हे आपण पहिल्या पॉइंट मध्ये बघितलं. आता आपण सेकंड पॉइंट काय बघितलं की whenever this vehicle moving in a well of death, ज्यावेळेस तुमची व्हेकल त्या वेल ऑफ डेथ मध्ये मौत का कुआ मध्ये त्या भिंतीवरनं काय होते फिरणार आहे त्यावेळेस त्या व्हेकल वरती कुठल्या कुठल्या प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होतात तर डायग्राम मध्ये बघायचे. असाच प्रकारचा एक सिलेंडर आपण ड्रॉ केलेला आहे की ज्याच्यामध्ये सपोज एक व्हेकल असणार आहे. त्या व्हेकल वरती त्या भिंतीच्या आतमध्ये किंवा त्या भिंतीवरती त्या मौत का कुआची काही भिंत असेल आतमध्ये त्या भिंतीवरती ज्यावेळेस ती व्हेकल मूव्ह होते त्यावेळेस दोन तीन प्रकारचे फोर्सेस एक्झर्ट होतात. जे आपण बघितलं
तर पहिला फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन N which is moving toward the center. दूसरा फोर्स है स्टॅटिक फ्रिक्शन which is moving in upward direction. तीसरा फोर्स है mg which is moving in downward direction. ओके, त्यानंतर आपण काय बघितलंय की हा नॉर्मल रिएक्शन जो असेल तो सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करण्याचं काम, प्रोव्हाइड करण्याचं काम करतोय, म्हणून मी काय लिहिलंय नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू व्हॉट mv स्क्वेअर अपॉन r. ओके, दुसरी गोष्ट काय की फ्रिक्शनल फोर्स या फ्रिक्शनल स्टॅटिक फ्रिक्शन Fs आणि mg एका लाईन मध्ये आहे परंतु अपोजिट आहे. एका लाईन मध्ये आहे, अपोजिट जरी असेल हरकत नाही, परंतु आपण लिहिणार काय Fs इक्वल टू mg. एकाच लाईन मध्ये आहेत, एकमेकांना बॅलन्स करण्याचं काम करतात. सो यू कॅन राइट Fs इज इक्वल टू व्हॉट mg. ओके, नाउ एक कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे फ्रिक्शनल फोर्स साठी किंवा स्टॅटिक फ्रिक्शन साठी which is always less than or equal to μs multiplied by n. ओके, so we can write here Fs is less than or equal to μs multiplied by n. या इक्वेशन मध्ये काय केलं आपण Fs ची व्हॅल्यू टाकली mg, μs n मध्ये काय केलं आपण n ची व्हॅल्यू टाकली mv स्क्वेअर अपॉन r. दोन्ही साइडचे m कॅन्सल केले आणि सगळ्या प्रकारचं कॅल्क्युलेशन करून फायनली we get a result v is greater than or equal to what square root of rg upon mus. So this is your application number second. तर या application number second मध्ये आपण पुन्हा एकदा काय केलेलं आहे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू या ठिकाणी मिळवलेली आहे. तर या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे जे काय दोन ऍप्लिकेशन्स आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. दोन्ही ऍप्लिकेशन मध्ये आपण व्हेलॉसिटी मिळवलेली आहे. पहिल्या प्रकारचं ऍप्लिकेशन कुठलं होतं? A vehicle along a curved horizontal road. A vehicle along a horizontal track which performs a circular motion. हे पहिल्या प्रकारचं ऍप्लिकेशन होतं. दुसऱ्या प्रकारचं ऍप्लिकेशन होतं वेल ऑफ डेथ, म्हणजे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सांगायचं तर मौत का कुआं जे आपण यात्रेमध्ये बघितलेलं असतं तेच एक्झाम्पल आपण या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी दिलेलं आहे. दोघांमध्ये डायग्राम असेल, दोघांमध्ये काही फोर्सेसची व्हॅल्यू असेल आणि दोघांचाही एम सारखंच असेल की ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे व्हेलॉसिटी मिळवलेली आहे. सो हियर we completed the topic of uniform circular motion, non-uniform circular motion and applications of both the application, that is horizontal circular track and wheel of death. Now we moving towards the next important topic, that is called as angle of banking. पुढच्या टॉपिक मध्ये now we take the next topic, angle of banking. angle of banking ची सर्वात अगोदर आपल्याला बघायची आहे डेफिनेशन. what is mean by angle of banking? बघा साधी सिंपल डेफिनेशन आहे. द प्रोसेस ऑफ रेजिंग ऑफ आउटर एज ऑफ द रोड दॅन इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल, दॅट अँगल इज नोन एज अँगल ऑफ बँकिंग. डेफिनेशन बघण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं आहे की अँगल ऑफ बँकिंग हा कॉन्सेप्ट कुठे वापरतात की ज्या ठिकाणी रोड सरफेस हा कर्व लाइक शेप मध्ये असेल. कर्व लाइक रोड सरफेस स्ट्रेट आहे परंतु अचानक त्या ठिकाणी टर्न येतोय, तर अशा ठिकाणी टर्निंग कंडिशनला अँगल ऑफ बँकिंग नावाचा कॉन्सेप्ट वापरतात. डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन आहे डेफिनेशन तुमची काय असणार? द प्रोसेस ऑफ रेजिंग ऑफ आउटर एज ऑफ द रोड दॅन इट्स इनर एज. तर रोड सरफेसचा जो काय आउटर सरफेस आहे, बाहेरचा सरफेस, त्याची हाईट त्या ठिकाणी इन्क्रीज केली जाते इनर एज पेक्षा किंवा मधल्या एज पेक्षा. अशा प्रकारे जर हाईट त्या ठिकाणी इन्क्रीज केली तर त्या ठिकाणी एक अँगल क्रिएट होतोय. त्या अँगलला काय म्हणायचंय? अँगल ऑफ बँकिंग असं म्हणायचंय. साधा आणि सिंपल सांगायचं तर बघा डायग्राम या ठिकाणी आपण बघूया.
बघा हा रोड सरफेस असेल, या रोड सरफेस काय केलंय मी, आउटर एज जी असेल ती त्याच्या काय केली, तिची हाईट थोडीशी वाढवलेली आहे या इनर एज पेक्षा. ती हाईट रेज केल्यानंतर जो काय अँगल या ठिकाणी क्रिएट झालाय त्यालाच म्हणायचंय अँगल ऑफ बँकिंग थीटा. दिस इज थीटा इज व्हॉट इज युअर अँगल ऑफ बँकिंग. बघा डेफिनेशन काय, द प्रोसेस ऑफ रेजिंग, RAISING, रेजिंग म्हणजे काय, वाढवणे, टू इन्क्रीज. द प्रोसेस ऑफ रेजिंग outer edge of the road than its inner edge. इनर एज पेक्षा त्या रोड सरफेसचा आउटर एज जर आपण इन्क्रीज करत असेल, आउटर एज आपण जर इन्क्रीज करत असेल एका सर्टन अँगलने, तर त्या कंडिशनला काय म्हणायचंय, अँगल ऑफ बँकिंग असं म्हणायचं. सर्व लक्षात येतंय, द प्रोसेस ऑफ रेजिंग ऑफ आउटर एज दॅन इट्स इनर एज at particular type of angle at certain angle, then that angle is known as what is angle of banking. शुद्ध मराठीमध्ये पण डेफिनेशन सांगितलेली आहे. काय, ज्या प्रोसेस मध्ये त्या रोडचा आउटर सरफेस जो असेल त्याची हाईट इनर सरफेस पेक्षा इन्क्रीज केली जाते, वाढवली जाते एका पर्टिक्युलर अशा अँगलने, तर त्याला काय म्हणायचंय, अँगल ऑफ बँकिंग. डायग्रामॅटिकली पण तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग दाखवलंय बघा इथं. हा तुमचा रोड सरफेस आहे, या रोड सरफेसवर काय केलं मी, जी काय आउटर एज आहे रोडची, ती आउटर एज कशी काय, आउटर एज काय केली आहे, एका थोड्याशा अँगलनी वाढवलेली आहे. हा रोड सरफेस आणि हा त्याचा आउटर एज. हा जो आउटर एज असं काय केलंय म्हणजे की नाही, एका अँगलनी काय केलाय, रेज केलाय, इन्क्रीज केलाय. आणि म्हणून त्या ठिकाणी हा जो अँगल तयार झाला त्याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग व्हॉट, थीटा. आता क्वेश्चन असा आहे की टर्निंग कंडिशनला आपण अँगल ऑफ बँकिंग नावाचा कॉन्सेप्ट कशासाठी वापरतो, का वापरतो, व्हॉट इज अ नेसेसिटी और व्हाय अँगल ऑफ बँकिंग इज नेसेसरी, और व्हॉट इज अ नेसेसिटी ऑफ अँगल ऑफ बँकिंग. तुम्हाला 4-5 प्रकारचे पॉइंट या ठिकाणी लक्षात ठेवायचे. नेसेसिटी ऑफ अँगल ऑफ बँकिंग, बघा नेसेसिटी ऑफ अँगल ऑफ बँकिंग. की अँगल ऑफ बँकिंग का महत्वाचा आहे हे आपल्या ठिकाणी बघायचंय. आता ज्यावेळेस आपली व्हेइकल, आपली कार, आपली जी काही गाडी असेल ती टर्निंग कंडिशनला येते आणि टर्न घेते, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करण्याचं काम कोण करतं, त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स करतो. बघा पहिला पण आपण बघतोय, मागच्या काही ऍप्लिकेशन मध्ये आपण बघितलेलं आहे, पुन्हा तोच पॉइंट आपण रिवाइज करतोय. Whenever our vehicle is moving along a curve like road, whenever our vehicle is moving along a curve like road, and at that condition, at that time, the centripetal force which is provided by a necessary amount of centripetal force which is provided by frictional force. So frictional force काय करतो, त्या ठिकाणी त्या centripetal force ला प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी करतो, की जेणेकरून काय होईल की व्हेइकल त्या कर्व लाईक रोडवर काय होईल, सेफली काय होईल, पुढे जाईल. दुसरी कंडिशन याच्यामध्ये असं बघा, हा जो फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी सफिशियंट अमाउंटचा नसेल. कधी नसणार आहे, ज्यावेळेस रेनी सीझन असेल. whenever season is rainy, then at that time, due to that rainy season, our road surface should be oily or wet. रेनी सीझन मुळे काय होतंय, रोड सरफेस ऑइली होतो किंवा थोडासा वेट म्हणजे ओलसर होतो. अशा सरफेस वरती त्या ठिकाणी नेसेसरी अमाउंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी मिळत नाही, आणि नेसेसरी अमाउंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स न मिळाल्यामुळे तो सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करू शकत नाही, किंवा सेंट्रिपिटल फोर्सला तो काय करू शकत नाही, त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम करू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी काय होतंय, आवर व्हेइकल शुड बी काय होणार आहे, आपली व्हेइकल त्या ठिकाणी स्लिप होऊ शकते किंवा स्पीड होऊ शकते. सो पॉइंट नंबर सेकंड बघा, पहिल्या पॉइंट आपण काय बघितलं, आवर व्हेइकल इज व्हेनेवर मूव्हिंग अलोंग ए कर्व हॉरिझॉन्टल रोड, देन at that time our centripetal force which provides frictional force which provides a centripetal force.
a frictional force which provides a necessary centripetal force. आपण पहिल्या पण बघितले की ज्यावेळेस आपली व्हेकल टर्निंग कंडिशन मध्ये असेल त्यावेळेस हा फ्रिक्शनल फोर्स काय करतो, सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. पॉइंट नंबर सेकंड, in rainy season we are all familiar with a rainy season. Whenever season is rainy, then at that time road surface should be oily or wet. त्यावेळेस काय होणार आहे, आपला रोड सरफेस हा ऑइली असेल किंवा वेट असणार आहे. at that time this frictional force is very less, and whenever frictional force is less, then that frictional force cannot be provide centripetal force. रेनी सीझन मध्ये आपला रोड सरफेस ओला असेल, ऑइली झालेला असेल, त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम करू शकत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी आपली जी काही व्हेकल असेल ती काय होणार आहे, स्लिप होणार आहे किंवा स्किड होणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अँगल ऑफ बँकिंग नावाचा कॉन्सेप्ट आपण वापरला. पॉइंट नंबर नेक्स्ट, सेकंड काय बघितलं आपण, इन रेनी सीझन तर बघा आपण रेनी सीझनचं एक्झाम्पल बघितलं की रेनी सीझन मध्ये रोड सरफेस ओला असेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स मिळत नाही. मग आता हा सेंट्रिपेटल फोर्स मॅनेज करण्यासाठी फॉर एक्झाम्पल आपण रोड सरफेस कसा बनवला, रफ बनवला. टू इन्क्रीज द सेंट्रिपेटल फोर्स इफ वी मेक दॅट रोड सरफेस रफ, आपण घेतोय पॉइंट नंबर थर्ड, रफ रोड सरफेस. आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स वाढवायचा आहे, फ्रिक्शनल फोर्स वाढवायचा असेल तर काय केलं आपण, आता रोड सरफेस कसा बनवला, रफ बनवला. परंतु रोड सरफेस जर रफ बनवला तर काय होणार आहे, इट विल कॉज ए वियर अँड टियर ऑफ द व्हेकल. जर रोड सरफेस आपण रफ बनवला तर काय होणार आहे, इट विल कॉज वियर अँड टियर. वियर अँड टियर म्हणजे काय, चिरणे किंवा फाटणे. त्या रफ रोड सरफेस मुळे काय होणार आहे, त्या व्हेकलचं, त्या कारचे काय टायर असेल ते चिरण्याचं प्रमाण किंवा ते फाटण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढणार आहे. त्याला म्हणायचं वियर अँड टियर ऑफ द टायर. याचा अर्थ काय होतोय की आपण रोड सरफेस जरी रफ बनवला, सेंट्रिपेटल फोर्स तुमचा कदाचित वाढेल, परंतु काय होणार आहे, त्या व्हेकलचं टायर चिरण्याचं किंवा फाटण्याचं प्रमाण वाढेल. म्हणून आपल्याला तो सुद्धा ऑप्शन काय करता येणार नाही, ट्राय करता येणार नाही. जे रफ रोड सरफेस जो असेल तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी, तो ऑप्शन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी अँगल ऑफ बँकिंग हा कॉन्सेप्ट वापरल्यामुळे काय होते, जो काय नॉर्मल रिएक्शन असेल, हा नॉर्मल रिएक्शन काय करणार आहे, हॉरिझॉन्टल कंपोनेंट जो काय नॉर्मल रिएक्शन असेल, हा नॉर्मल रिएक्शन त्या ठिकाणी नेसेसरी अमाउंट ऑफ सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. बघा अँगल ऑफ बँकिंग मुळे काय होते, अँगल ऑफ बँकिंग मुळे तुमची ज्यावेळेस व्हेकल टर्निंग कंडिशनला येते, ज्यावेळेस व्हेकल टर्निंग कंडिशनला येते त्यावेळेस आपण बघितलेलं आहे की त्याच्यावरती एक नॉर्मल रिएक्शन नावाचा कॅपिटल एन नावाचा जो काय फोर्स आहे तो एक्झर्ट होतोय अपवर्ड डायरेक्शन मध्ये. आपण बघितलेलं आहे पाठीमागच्या दोन एक्सप्रेशन मध्ये. तर हा नॉर्मल रिएक्शन काय करतो, सेंट्रिपेटल फोर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो की जेणेकरून आपली व्हेकल काय होणार आहे, सेफली त्या ठिकाणी टर्न होणार आहे. इथे सर्वांच्या लक्षात. आणि म्हणून त्या ठिकाणी अँगल ऑफ बँकिंग नावाचा जो काय कॉन्सेप्ट असेल तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. चारच पॉइंट त्याच्यामध्ये आहेत. व्हाय अँगल ऑफ बँकिंग इज नेसेसरी और व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ बँकिंग, असे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात एक्झाम मध्ये. व्हॉट इज अँगल ऑफ बँकिंग अँड व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ अँगल ऑफ बँकिंग. तर बघा पुन्हा एकदा आपण त्याला रिवाइज करूया. What is angle of banking? The process of raising of outer edge of the road than inner edge. This is outer edge of the road. This is inner edge. Through a certain angle, then that angle is known as angle of banking. Okay. So what is the necessity of angle of banking? Angle of banking महत्त्वाचं काय? तर पहिली कंडिशन आपण बघितली. Whenever our vehicle is moving along a curved road,
टर्निंग कंडिशनला आपली व्हेकल आली असेल, देन ऍट दॅट टाइम द फ्रिक्शनल फोर्स विच प्रोव्हाइड्स ए सेंट्रिपिटल फोर्स. ज्यावेळेस व्हेकल टर्निंग कंडिशनला आली त्यावेळेस हा फ्रिक्शनल फोर्स काय करतो, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, की जेणेकरून व्हेकल काय होईल, सेफली पुढे जाईल. परंतु काय होतंय, पॉइंट नंबर सेकंड, व्हेनेवर इन पॉइंट नंबर सेकंड, इन रेनी सीजन our road surface is wet or oily, then at that condition, due to less presence of frictional force or centripetal force, our vehicle should be skid. काय होणार आहे, रेनी सीझन मध्ये रोड सरफेस त्या ठिकाणी कसा असणार आहे, ओला असणार आहे किंवा ऑइली असणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी नेसेसरी अमाउंटचा जो काय फ्रिक्शनल फोर्स असेल किंवा सेंट्रिपिटल फोर्स असेल तो त्या ठिकाणी त्या व्हेकलला मिळणार नाही, आणि तो फोर्स न मिळाल्यामुळे काय होणार आहे, ती व्हेकल स्किड होणार आहे किंवा स्किप होणार आहे किंवा स्लिप होणार आहे, म्हणजे ती व्हेकल त्या ठिकाणी पडेल. तिसरी कंडिशन काय, की आता व्हेकलला सेफ टर्न त्या ठिकाणी घ्यायचा आहे, परंतु मग आता सेफ टर्न जर घ्यायचा असेल तर काय केलं आपण आता रोड सरफेस रफ बनवला, की जेणेकरून रफ रोड सरफेस मुळे काय होईल, सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू वाढेल आणि व्हेकल आरामशीर पुढे जाईल. परंतु तसं होत नाही. जरी आपण रोड सरफेस त्या ठिकाणी रफ बनवला तरी पण त्या ठिकाणी त्या व्हेकलचे काय टायर असेल ते चिरण्याचं आणि फाटण्याचं प्रमाण वाढेल. सो इट विल बी कॉज टियर अँड वियर ऑफ द टायर. म्हणून आपल्याला तो सुद्धा ऑप्शन ट्राय करता येणार नाही. आणि म्हणून रेनी सीझन मध्ये सुद्धा जरी रोड सरफेस तुमचा ऑइली असला, ओला असला, तरी पण त्या गाडीला त्या व्हेकलला आरामशीर पुढे जाता यावं. त्याचप्रमाणे रफ रोड सरफेस आपण बनवला, सेंट्रिपिटल फोर्स वाढतोय करायची, परंतु काय होतंय त्या ठिकाणी तुमच्या जे काय व्हेकलचं टायर असेल ते चिरण्याचं किंवा फाटण्याचं प्रमाण वाढेल. ते कमी करण्यासाठी जर तुम्ही अँगल ऑफ बँकिंग नावाचा कॉन्सेप्ट वापरला, म्हणजे टर्निंग कंडिशनला जो काय तुमचा ट्रॅक असेल, टर्निंग ट्रॅक, तेवढ्या ट्रॅक वरती काय करायचंय, आउटर एज जो असेल रोडचा त्याची हाईट थोडीशी काय करायची, इन्क्रीज करायची, रेज करायची इनर एज पेक्षा. जर थोडीशी हाईट इन्क्रीज केली तर आपल्या लक्षात येईल बघा, त्या ठिकाणी त्या व्हेकलला पुढे जाण्यासाठी लागणारी जी काय सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू आहे ती पण मिळेल आणि आरामशीर काय होणार, आपली व्हेकल पुढे जाईल. म्हणून रेनी सीझन मध्ये येणारे प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी किंवा रफ सरफेस मुळे जो काय प्रॉब्लेम क्रिएट होतो तो अवॉइड करण्यासाठी, तो नेग्लेक्ट करण्यासाठी या ठिकाणी अँगल ऑफ बँकिंग नावाचा कॉन्सेप्ट महत्त्वाचा आहे. तुम्ही प्रत्येकाने बघितलेलं असेल, आपला रोड सरफेस स्ट्रेट असेल आणि अचानक त्या ठिकाणी हायवे रोडला बघितलं असेल आपण, रोड सरफेस स्ट्रेट असेल, अचानक त्या ठिकाणी व्हेकलला टर्न घ्यायचा आहे, तर या प्रत्येक टर्निंग कंडिशनला तुम्ही लेफ्ट साइडला बघा, जी काय लेफ्ट साइडची काय आउटर एज असेल तिची हाईट ही नेहमी वाढवलेली असते. कशासाठी, तर प्रॉपर सर्क्युलर मोशन मिळण्यासाठी, प्रॉपर सेंट्रिपिटल फोर्स मिळण्यासाठी, प्रॉपर फ्रिक्शनल फोर्स मिळण्यासाठी. आणि अशाच कंडिशनला अँगल ऑफ बँकिंग नावाचा कॉन्सेप्ट त्या ठिकाणी वापरला जातो. ठीक आहे. सो आज आपण काय केले, तीन प्रकारचे कॉन्सेप्ट बघितले. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याचे आपण दोन प्रकारचे ऍप्लिकेशन बघितले. ऍप्लिकेशन नंबर फर्स्ट, a vehicle moving along a curved horizontal road which performs a circular motion. Application number second, well of death, त्याला आपण हिंदी मध्ये मौत का कुआं असं म्हणतो, जे आपण यात्रेमध्ये बघितलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा टॉपिक जो आपण बघितला आहे अँगल ऑफ बँकिंग. याच्यामध्ये काय होतंय, रोडची आउटर सरफेसची काय हाईट असेल ते आपण इन्क्रीज करतोय दॅन इट्स इनर एज थ्रू अँड सर्टन मिनिमम अँगल, दॅट अँगल इज नोन ॲज ए अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे. या ठिकाणी या दोन तीन प्रकारचे कॉन्सेप्ट बघून आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी अँगल ऑफ बँकिंगचं जे काही एक्सप्रेशन आहे ते बघूया. सो